UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये मंत्री शंभूराज देसाईंची पुण्यामधल्या मराठा आंदोलकांशी चर्चा। देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन मागे। पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठकही आज घेता येईल का, याबाबत चर्चा करणार शंभूराज देसाईंची माहिती। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशी आंदोलन सुरूच। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे आणि जालना, परभणी बंदची हाक। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने। मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद। जमावानं बीएमसीच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या। तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती। न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेनं कारवाई सुरू केली होती। धारावीमधल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मशीद कमिटीनं 4-5 दिवसांमध्ये अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती। जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा। राजकारणासाठी एका समाजाला टार्गेट करणं चुकीचं, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची नितेश राणेंवर टीका। बारामतीमध्ये झळकले सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री आशाचे बॅनर। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार, वरळीकरांना राज ठाकरेंचा सवाल। वरळीमधून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज सासवडमध्ये युवक मेळाव्याचं आयोजन। रोहित पवार युवकांना मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज सोलापूर दौरा, पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन करणार। सिनेट निवडणूक मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी। 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच। सोनं प्रतितोळा 75,000 तर चांदीचा दर 89,500 रुपये। मुंबई महापालिकेमध्ये 187 पदांसाठी भरती। कर निर्धारण आणि संकलन विभागातील गट क मधील विभाग निरीक्षक संवर्गातील रिक्त पदं भरणार। म्हाडाच्या जमिनीवरील 17 SRA प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार। 24,000 कुटुंबियांना दिलासा मिळणार। कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थान समितीकडून दानपेटीमधील पैशांची मोजणी सुरू। अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून 1,84,00,00,000 दान। 26 ते 29 सप्टेंबर मुंबई ठाण्याला जोरदार पावसाचा इशारा, तर नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळ्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट। 24 तारखेला नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।